द्वारकेला गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी चीरहरण केलं, वस्त्रहरण केलं. का वस्त्रहरण केलं भगवंतांनी? कदम वृक्षावरती बसून भगवान श्रीकृष्ण गोपिकांचे वस्त्र घेतात. कारण आता गोपिकांना महाराज आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होणार आहे ना. आता ध्येय अभिमान ठेवून चालणार नाही. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे चालणार नाही. आता अनन्य शरणागती प्राप्त करावी लागेल, ध्येय अभिमान सोडावं लागेल. म्हणून महाराज पाण्यामधनं यमुनेमधनं निर्वस्त्र त्यांना बोलवलं, अनन्य शरणागती प्राप्त करून घेतली, त्यांना आत्मस्वरूपाचा बोध करून दिला. आणि महाराज भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आशीर्वाद दिला की शरद पौर्णिमेच्या रात्री तुमची जी इच्छा आणि तुमची जी कामना आहे ती मी पूर्ण करणार. हो महाराज. आणि गोपिकांनी तो आशीर्वाद प्राप्त केला. आणि आशीर्वाद प्राप्त करून महाराज ती वेळ आली. आणि ती वेळ अशी आली की भगवान श्रीकृष्णांनी महाराज बासरी वाजवली. हो, ही बासरीची लीला फार वेगवेगळी आहे. कारण यमुनेच्या किनाऱ्यावरती बासरी, राधा आणि कृष्ण म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असं समजा. आणि आता ह्या राधा राणीची एक अशी नित्य लीला होती. लीला करत असताना एक वेळेस राधा राणीने बासरी हातामध्ये घेतली आणि बासरी हातामध्ये घेऊन श्री राधा बासरी वाजवत होती. राधाने हातामध्ये बासरी घेतली, बासरी वाजवते, पण बासरी वाजेच ना. बासरी वाजत नव्हती. कृष्ण हसत होते. राधा राणीने म्हटलं की कन्हैया, तुम्ही काहीतरी या बासरीवरती जादू केलेली दिसते. ही बासरी मी वाजवते पण बासरी वाजत नाही. कन्हैया म्हणतात, राधे ही तुला बासरी वाजणार नाही. तेवढ्यात ललिता सखी येते. ललिता सखी येऊन म्हणते, राधे काय करते, ही बासरी तुला वाजणार नाही. ललिता सखी तू पण श्रीकृष्णांची बाजू घेते, ही बासरी वाजणार नाही. म्हणजे नाही वाजणार. तू काय काय फूक मारतेस या बासरीमध्ये? तिने सांगितलं की ही बासरीमध्ये मी कृष्ण 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 धून वाजवते. ती म्हणली कृष्ण धुनाने ही बासरी वाजणार नाही. का वाजणार नाही? कारण ही जी बासरी आहे ना, ही बासरी राधा नावाची अनन्य शरणागती प्राप्त केलेली बासरी आहे. तुला जर ही बासरी वाजवायची असेल ना, तर या बासरीमध्ये तुला श्रीराधा 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 म्हणावं लागेल, तर ही बासरी वाजेल. कृष्णाची बासरी सुद्धा महाराज राधा राणीची शरण प्राप्त केलेली होती. राधेचं नाव म्हटल्याशिवाय ती बासरी वाजत नव्हती. अशी महाराज अद्भुत भगवान श्रीकृष्णांची प्रेम लीला आहे. भगवंताचं प्रेम अहेतुकी प्रेम आहे. आणि महाराज शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान पिता रात्री शरदो फुल्ल मल्लिकारम विश्रयंतु मनश्चक्रे योग माया मुपाश्रित. राधा राणी ही योग मायेचं स्वरूप आहेत. राधा राणीची प्रार्थना केली. राधा राणीला सांगितलं की हे श्रीराधे, तू माझी आल्हादनी शक्ती आहेस आणि या महारासामध्ये तू मला येऊन समाविष्ट होऊन मला आशीर्वाद दे. आणि ह्या महारासामध्ये ह्या 3 करोड गोपिकांची जी कामना आहे, इच्छा आहे, अपेक्षा आहे, ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य आणि बळ मला दे. महाराज बन्सी वाजवली. आणि बन्सी वाजवल्यानंतर प्रत्येक गोपी कोणालाच कुठलाच निरोप न देता आज भगवान श्रीकृष्णांना भेटायला येत होत्या. आणि येत असताना बासरी वाजवली, बासरी शृंगार केला आगळा वेगळा. महाराज सांगितलं शृंगार करत असताना एक गोपीने डोळ्याला लावायचं काजळ गालाला लावलं. सांगितलं की बन्सी म्हणते, हे 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 गोपी काय केलं, डोळ्याला लावायचं काजळ तू गालाला लावलं. तिने सांगितलं की कृष्णाला मी माझ्या सौंदर्याने रिझवण्यासाठी नाही चालली आहे. कृष्ण माझं सौंदर्य बघून माझ्यावरती मला स्वीकार करेल याच्यासाठी मी नाही चालली आहे. कारण कृष्ण सौंदर्य बघत नाही, तर कृष्ण आपल्या अंतरंगामध्ये असणारी भक्ती बघतो. आणि त्या भक्तीला आव्हान केलंय श्रीकृष्णांनी. आणि गोपिका त्या भक्तीच्या आचार्य आहेत. कारण त्या आचार्य म्हणजे काय की आचार्य जो आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी धारण करून आचरण करतो त्याला आचार्य म्हणतात. जी गोष्ट आहे, जे आपण सांगतोय ते सांगत असताना ते कर्म आपल्या जीवनामध्ये घडतंय का, ती क्रिया आपण करतोय का, त्याचा अनुषंग आपल्या जीवनामध्ये आहे का, तो आचार्य. गोपिका भक्तींच्या आचार्य आहेत. त्या आचार्य केवळ उपदेश सांगण्यासाठी आचार्य नाहीयेत, ते स्वतः जगून दाखवतायत की भक्ती काय असते, भक्ती कशी करावी लागते, भक्तीची समर्पितता काय असते. म्हणून आज गोपिका भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी महाराज वृंदावन मध्ये निधिवन मध्ये भगवान श्रीकृष्णांनी बासरी नाद केली. आणि सर्व गोपिका आल्या. भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं, त्यांची परीक्षा घेतली, परत त्यांना स्वीकार केला. आणि स्वीकार केल्यानंतर